हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 12वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लाईट हा टॉपिक जो सुरू केलेला आहे. आपल्याला हा टॉपिक इन डिटेल अभ्यासायचा आहे, कारण याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे अभ्यासताना ना, जे 11वीच्या बुकमध्ये रे ऑप्टिक्स नावाचा एक टॉपिक आहे आणि त्याच्यासोबत लाईट नावाचा पण एक टॉपिक आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. त्याच्यामधले ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो बऱ्यापैकी थेरोटिकल डाटा आहे तो तर मी तुम्हाला इकडे सांगणारच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एकदा रिपीटमध्ये त्यातलं वाचून घ्यायचं आहे. ते म्हणजे जे काही ॲप्लिकेशन्स असतात ना, रे ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण या रिफ्लेक्शन ऑफ लाईट फेनॉमेनॉन आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतं किंवा कशा पद्धतीने, किंवा आपण जसं की जर का आपण लेन्सेस अभ्यासतोय तर मग लेन्सेस अभ्यासताना आपण त्याचा यूज कुठे कुठे करतो. जसं की ऑप्टिकल फायबर्स आहे, ऑप्टिकल फायबरमध्ये आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवाला वगैरे आपण जो पार्ट पाहतो तो आहे, किंवा अजून जसं की टेलिस्कोप आहे. ठीक आहे, मग यांच्यासारखे जे फेनॉमिनॉन आहेत ना, ते तुम्हाला त्याच्यातून पुन्हा एकदा व्यवस्थितपणे वाचून काढायचे आहेत, कारण ऑप्टिकल फायबरवरती प्रश्न विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर जे काही रेनबो आहे त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. आता कदाचित तुम्हाला ते टेलिस्कोपवरती विचारू शकतात. सो मग ते व्यवस्थितपणे वाचून ठेवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडंसं ॲनालिसिस करा की हा टॉपिक विचारून झाला आणि दरवर्षी त्याच्यावरती प्रश्न असतो लाईट या टॉपिकवरती. ठीक आहे, आता इमेज फॉर्मेशनवरती विचारलेला नाही आहे, तरीसुद्धा आपण नाही असं कन्फर्म सांगू शकत की विचारणारच नाहीत. ठीक आहे, आणि तुम्ही जर का तो डाटा बघायला गेलात तर इमेज फॉर्मेशनवाला पार्ट तुम्हाला 10वीच्या NCERTमध्ये लाईट या टॉपिकमध्ये खूप छान आणि व्यवस्थितपणे दिलेला आहे, पण तरीसुद्धा ते चार्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्या आपल्या लक्षात नाहीच राहत. सो ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते आपण बघूयात इथे. ठीक आहे, सगळ्यात पहिली कंडिशन आपण बघतोय इमेज फॉर्मेशन इन कॉन्केव्ह मिरर. आता कॉन्केव्ह मिरर म्हणजे तर आपल्याला माहिती आहे कसा आहे असा. याचा जो मिड पॉइंट असतो त्याला आपण काय म्हणतो, पोल असं म्हणतो. ठीक आहे, इकडे काय आहे, इथे आहे फोकस, इथे काय असेल, सेंटर ऑफ कर्व्हेचर. ठीक आहे, इमेज फॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला 2 केसेस सांगितल्या होत्या की जेव्हा आपण इमेज फॉर्मेशन अभ्यासतो तेव्हा आपल्याला महत्त्वाचं असतं पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आणि दुसरं कोणतेही 2 इन्सिडंट रे पास करायचे. आणि जे 3 रूल्स आपण पाहिले ना, 3 म्हणा 3 4 म्हणा, इकडे जे आधीच्या लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटी सांगितलेले होते ते रूल्स तुमच्या लक्षात असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता कॉन्केव्ह मिररमध्ये वेगळे आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये वेगळे. आपण बघतोय कॉन्केव्ह मिररमधलं, मग आपल्याला मिळवायची इमेज, बरोबर आहे. ऑब्जेक्ट कुठे आहे तुमचं, खूप दूर आहे, हे लक्षात ठेवा. हे इकडे ऑब्जेक्ट कुठे, खूप दूर म्हणजे कुठे, इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि अजून एक मुद्दा, इन्फिनिटीवरून येणारे रेज हे नेहमी कसे असतात, पॅरलल असतात. इन्फिनिटीवरून जे रेज येतात ते नेहमी कसे असतात, पॅरलल असतात. मग बघा, हा पहिला रे आला कसा असणार आहे, जर इन्फिनिटीवरून येतोय तर कसा असेल, पॅरलल असेल. पहिलाच रूल तुम्हाला मी सांगितलेला होता, कॉन्केव्ह मिररमध्ये जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे हा कुठून जातो, फोकसमधून जातो. आहे बरोबर. दुसरा, आपल्याला तर इमेज मिळवायचे, मग 2 इन्सिडेंट रे पास करायचे, बरोबर आहे. मग दुसरा इन्सिडेंट रे पास केला तो पण कसा असेल, पॅरलल असेल. का पॅरलल असेल, इन्फिनिटीवरून येतोय, पॅरललच असणार आहे. मग पॅरलल इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे कुठून जाणार आहे, फोकसमधून जाणार आहे. आणि रिफ्लेक्टेड रे जिथे एकमेकांना मिळतात तिथे आपल्याला काय मिळते, आपल्याला इमेज ही त्या ठिकाणी मिळते. म्हणजे इमेज आपल्याला कुठे मिळेल, फोकसला मिळेल. मग तुम्ही असं म्हणू शकता का, पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, ॲट फोकस एफ. साईज ऑफ इमेज कशी असेल, इमेजची साईज कशी असेल, इन्फिनिटीवरती ऑब्जेक्ट आहे आणि त्याची इमेज जर का तुम्ही इथे मिळवताय तर त्या इमेजची ऑब्वियसली साईज कशी असेल, हायली डिमिनिश्ड म्हणजे अतिशय जास्त लहान किंवा अतिशय जास्त लहान किंवा पॉइंट साईज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नेचर ऑफ इमेज म्हणजेच प्रतिमेचे स्वरूप, नेचर ऑफ इमेज म्हणजेच प्रतिमेचे स्वरूप कसं असेल, आता सांगा. पहिल्यांदाच सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं की कॉन्केव्ह मिररमध्ये रिफ्लेक्टेड रे खरंच एकमेकांना इथे मिळत आहेत, म्हणजे इमेज कशी असेल, रिअल असेल. आणि रिअल इमेज नेहमी कशी असते, इन्व्हर्टेड असते.
म्हणजेच रियल अँड इन्व्हर्टेड. काहीतरी गरज लागली का, जर का तुमच्या पहिले रूल्स लक्षात आहेत, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत, तर तुमचं इमेज फॉर्मेशन किती व्यवस्थितपणे लक्षात राहू शकतं बघा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे 3 रूल्स लक्षात ठेवायचे आणि रेज कसे आल्यानंतर कसे पास करायचे तेवढं, आणि 2 इन्सिडेंट रे पास करायचे. पहिली केस होती ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटीला ऑब्जेक्ट आहे, इमेज कुठे मिळते, फोकसवरती मिळते. क्लिअर झाला पार्ट. इमेजचं नेचर, इमेजची साईज सगळं तुमच्या समोर आहे. दुसरी केस मी असं म्हणाले की दुसऱ्या केसमध्ये ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, आता जवळ आणायचं आहे. जवळ आणायचं आहे म्हणजे ऑब्जेक्ट कुठे असणार आहे, सीच्या पाठीमागे असणार आहे. सीच्या पाठीमागे म्हणजेच आपण काय म्हणतोय, बियॉन्ड सी. पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर कुठे आहे, इथे आहे. बरोबर आहे. 2 इन्सिडेंट रे पास करायचे. पहिला पॅरलल केला. जर का इन्सिडेंट रे पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे कुठून जाईल, फोकसमधून जाईल. बरोबर आहे. दुसरा मी पास केला फोकसमधून, कुठून जाईल, पॅरलल जाईल. बरोबर आहे. मग रिफ्लेक्टेड रे एकमेकांना कुठे मिळत आहेत, इथे मिळत आहेत का, ठीक आहे, इथे मिळत आहेत. म्हणजे आता मला सांगा पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, हे बघा, बिटवीन सी अँड एफ आहे, सी आणि एफच्या मध्ये आहे. बरोबर आहे. साईज ऑफ इमेज कशी असेल, डिमिनिश्ड, लहान असेल. नेचर ऑफ इमेज खरोखर मिळत आहेत का रिफ्लेक्टेड रे, हो, म्हणजे कशी असेल, रियल. आणि रियल नेहमी कशी असते, इन्व्हर्टेड. झाला क्लिअर मुद्दा. किती आहे सोपं बघा. तिसरी कंडिशन आहे की आपली जी इमेज आहे, सॉरी ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट जवळ आणायचं आहे आपल्याला. आता कुठे होतं, सीच्या मागे होतं. आता आपल्याला कुठे आणायचं आहे, आता आपल्याला आणायचं आहे सी वरती. कुठे आणायचं आहे आपल्याला, सी वरती. काय करणार आपण, इन्सिडेंट रे पास करणार. पहिला पास केला पॅरलल, कुठून जाईल, फोकसमधून. दुसरा पास केला फोकसमधून, कसा जाईल, पॅरलल जाईल. इमेज कुठे मिळेल आपल्याला, इथे, म्हणजेच कुठे मिळते, सी वरच मिळते का. आता हे थोडंसं कन्सिडर करा, असं स्केल नसल्यामुळे, ठीक आहे. स्केल असेल तर बरोबर इमेज कुठे मिळते आपल्याला, सी वरती मिळते. ठीक आहे. मग जेव्हा तुमचं ऑब्जेक्ट कुठे आहे, सी वरती आहे, इमेज कुठे असेल, ॲट सी. साईज कशी असेल, साईज कशी असेल, सेम साईज, जेवढी आहे तेवढीच साईज. आणि इमेज कशी असेल, रियल आणि इन्व्हर्टेड. क्लिअर झाले. 3 केस तर क्लिअर. काहीतरी कठीण आहे का, स्केल घ्या फक्त आणि डायग्रॅम काढा, 2च इन्सिडेंट रे पास करा, झालं. फक्त काढताना लक्षात काय ठेवायचं, सी आणि एफ मधलं जे डिस्टन्स आहे ना, तेवढंच डिस्टन्स एफ आणि पी मधलं ठेवायचं, सगळ्या इमेज बरोबर येणार. ठीक आहे. पुढची कंडिशन आहे, पुढच्या कंडिशनमध्ये आपलं ऑब्जेक्ट असतं सी आणि एफच्या मध्ये. म्हणजे आता सी वर होतं, जवळ आणायचं. इथे काय आहे, पोल आहे. इथे काय असणार आहे, फोकस. इथे काय असेल, सेंटर ऑफ कर्वेचर. आता कुठे आपलं ऑब्जेक्ट, इथे आहे, सी आणि एफच्या मध्ये कुठे पण. बरोबर आहे. मग आता 2 इन्सिडेंट रे पास करायचे. पहिला पास केला पॅरलल, पॅरललच करायचं असं नाही, सोपं बघायचं, जेवढं जितकं सोपं पडतंय तितकं बघायचं. इथून पास केला, कुठून जाईल, फोकसमधून जाईल, आहे बरोबर, फोकसमधून गेला. दुसरा रे पास केला, कुठून पास केला, दुसरा रे पास केला फोकसमधून. ठीक आहे. कसा जाईल, पॅरलल जाईल. गेला पॅरलल, कुठे मिळाला, इथे मिळाला.
ठीक आहे, म्हणजे कुठे, सीच्या मागे. सीच्या मागे म्हणजे पोझिशन ऑफ इमेज कुठे असणार आहे, बियॉन्ड सी. बियॉन्ड सी. साईज कशी असेल, आता साईज काय होत जाते, मोठी मोठी. आधी कशी होती, हायली डिमिनिश म्हणजे पॉईंट साईज, नंतर डिमिनिश म्हणजे थोडी मोठी झाली, नंतर सेम साईज झाली. आता कशी होईल, थोडीशी एनलार्ज होईल, म्हणजे थोडीशी साईज ऑफ इमेज एनलार्ज्ड. आणि नेचर ऑफ इमेज कसं असेल, खरोखरच मिळत आहेत म्हणजेच कसं असणार आहे, रिअल असेल इमेज. आणि रिअल इमेज नेहमी कशी असते, रिअल इमेज नेहमी असते इन्व्हर्टेड. क्लिअर मुद्दा, म्हणजे 1 2 3 4 चारही केसेस क्लिअर. आता पाचवी केस आणि सगळ्यात भारी इंटरेस्टिंग. प्रिन्सिपल ॲक्सिस, पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर. आता इमेज कुठे होती आपली, इथे होती. मग आता अजून जवळ आणायची. अजून जवळ म्हणजे कुठे आणली, आणली फोकसवरती, बरोबर आहे. इन्सिडेंट रे पास करायचे, काढत चला माझ्यासोबत, तेव्हा ऐकत ऐकत म्हणत म्हणत काढत चला, तेव्हा लक्षात राहील. पॅरलल आहे म्हणजे कुठून जाईल सांगा, सॉरी हां, पॅरलल आहे म्हणजे कुठून जाणार, फोकसमधून जाणार. कुठून जाणार, फोकसमधून जाणार. आता मी फोकसमधून पास करू शकते का इन्सिडेंट रे, नाही करू शकत. म्हणजे चौथा रूल होता ना, कोणता होता चौथा रूल, इकडे बघा, हा आहे सरफेस, इथे काय आहे, पोल आहे, बरोबर आहे. मग डायरेक्ट पोलवरती इन्सिडेंट रे गेला, तेवढाच अँगल करून माघारी फिरला, आहे करेक्ट. तो चौथा रूल इथे अप्लाय करायचा. म्हणजेच बघा, हा रेड पेननी मी दाखवते, हा इथे पोलवरती नेला आहे, पोलवरती म्हणजे इथे जेवढा अँगल केला तेवढाच अँगल करून हा काय होईल, हा काय होईल, रिफ्लेक्ट होईल, आहे बरोबर. मग आता मला सांगा, तुम्हाला हे दोन रेज इथे कुठेतरी एकत्र मिळालेले दिसत आहेत का, नाही दिसत आहेत. पण हे एकत्र जाऊन मिळतात का, हो मिळतात. कुठे मिळतात, इन्फिनिटीला मिळतात. मग इन्फिनिटीला जर का एकत्र मिळतील तर पोझिशन ऑफ इमेज सुद्धा कुठे असेल, ॲट इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी. साईज कशी असेल, हायली एनलार्ज. साईज कशी असेल, हायली एनलार्ज असेल. आणि नेचर ऑफ इमेज कसं असेल, खरोखर जाऊन तर मिळणार आहेत. मग नेचर ऑफ इमेज कशी असेल, रिअल आणि इन्व्हर्टेड. आता कंपेअर करा ही पाचवी कंडिशन आणि ही पहिली कंडिशन. पहिल्या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट कुठे होतं, इन्फिनिटीला. इमेज कुठे मिळत होती, फोकसला. आता ऑब्जेक्ट कुठे आहे तुमचं, फोकसला, आणि इमेज कुठे मिळते, इन्फिनिटीला. इथेच दोन केस तुमच्या क्लिअर होऊन जातात, लक्षात राहून जातात. ठीक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, पहिल्या पाच केसमध्ये इमेज कशी असते, रिअल आणि इन्व्हर्टेड असते. आता आपली पुढची कंडिशन आहे, त्याच्यामध्ये इमेज कुठे आहे बघा. हा आहे आपला मिरर. हा पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर. फोकसवरती होती, अजून जवळ आणायची म्हणजे कुठे आणायची, आता फोकस आणि यांच्या मध्ये आणायची. ठीक आहे, क्लिअर आहे. पहिला रे पास केला, कसा पास करायचा, पहिला इन्सिडेंट रे पास केला, पॅरलल, कुठून जाईल, फोकसमधून जाईल. ठीक आहे, पहिला इन्सिडेंट रे पास केला, कुठून जाईल, फोकसमधून. दुसरा पास आता कुठून करेन मी, पोलमधून करेन, बरोबर आहे. पोलमधून केला, कसा जाईल, आहे बरोबर. आता मला सांगा, हे रेज आपल्याला डायव्हर्ज होताना दिसत आहेत का, दिसत आहेत डायव्हर्ज होताना. मग ती इमेज आपल्याला आरशाच्या या बाजूला मिळेल का, नाही मिळणार, कारण रेज डायव्हर्ट होत आहेत. रेज जर का एकत्र जिकडे येतील तिथेच आपल्याला इमेज मिळेल. मग आपण असं कन्सिडर करतो की हे रेज इकडे पुढे जातात, इकडे बघा, हे इकडे पुढे एकत्र जातात आणि आपल्याला इमेज कुठे मिळते, पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, बिहाइंड द मिरर, म्हणजे आरशाच्या मागे, बिहाइंड द
मिरर. आता मी रेज डॉटेड दाखवले तर म्हणजेच काय, खरोखर रिफ्लेक्टेड रेज एकत्र येतील का नाही, ॲक्च्युअली मीट करतील का नाही, आपण असं कन्सिडर करतोय. मग इमेज रिअल असेल का नाही, कशी असेल, व्हर्च्युअल. आणि व्हर्च्युअल इमेज नेहमी कशी असते, इरेक्ट आहे. बरोबर. 6ही केसेस लक्षात आल्या का तुमच्या इमेज फॉर्मेशनच्या, या 6 केसेस. त्यानंतर नेचर ऑफ इमेज प्रत्येकाचं आणि कशा पद्धतीने मिळवायची, काहीही डाटा पाठ करायची गरज आहे का आपल्याला, आहे का, नाही आहे. किती इझी होतं हे. फक्त काय होतं, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट लक्षात घ्यायची, ऑब्जेक्ट जवळजवळ आणायचं, इमेज दूर दूर जाते. आणि एक सांगायचं राहिलं ना, साईज ऑफ इमेज कशी असेल, एनलार्ज असते. हां, एनलार्ज मोठी असते. क्लिअर झालं. फक्त रूल्स लक्षात ठेवायचे. हे होतं आपलं कशामधलं, कॉन्केव्ह मिररमधलं इमेज फॉर्मेशन. आहे क्लिअर. आता आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हेक्स मिररमधलं इमेज फॉर्मेशन. ठीक आहे. कॉन्व्हेक्स मिररला आपण काय म्हणतो, एवढं चांगलं लिहिलंय की ते पुसू वाटत नाही. पण आता काय, नोट डाऊन करून घेतलं असेल, नाही तर पॉज करून ते लिहून घ्या, आहे महत्त्वाचा पाठ. नाही तर पाठ करायला गेलात काही एक लक्षात नाही राहत. आता नंतर आहेत आपल्या कॉन्व्हेक्स मिररमधल्या. आता कॉन्व्हेक्स मिररमध्ये ना, कॉन्व्हेक्स मिररमध्ये ना 2च कंडिशन पाहायचे असतात. कोणत्या 2 कंडिशन, पहिली ॲट इन्फिनिटी आणि दुसरी कंडिशन असते कोणती, इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये कुठेही. इन्फिनिटी आणि पोलच्या मध्ये कुठेही. त्यातली पहिली कंडिशन आपण बघूयात. आता हा कसा आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. म्हणजे कसा असणार आहे, असं असणार. कॉन्व्हेक्स मिरर कसा असतो, डायव्हर्जिंग असतो. प्रिन्सिपल ॲक्सिस इथे काय आहे, पोल इथे काय आहे, फोकस इथे काय असेल, सेंटर ऑफ कर्वेचर. इमेज कुठे आहे आपली, इन्फिनिटीला आहे. इन्फिनिटीवरून रेज कसे येतात, पॅरलल रेज येतात. आता हा एक रे आला पॅरलल. मग जर का रे पॅरलल आहे तर तो डायव्हर्ज होतो. पण डायव्हर्ज कशा पद्धतीने होतो, तर तो फोकसच्या दिशेने जाणारा असतो. आहे, दिसतं इथे. 2 रेज आपल्याला पास करायचे असतात ना, मग दुसरा पण कसा असेल, पॅरलल. तो पण काय होईल, डायव्हर्ज होईल. पण डायव्हर्ज कसा होईल, फोकसच्या दिशेने जाणारा. म्हणजे रिफ्लेक्टेड रे कुठे एकत्र येत आहेत, फोकसला एकत्र येत आहेत. म्हणजे तुमची इमेज कुठे असेल, तर पोझिशन ऑफ इमेज कुठे असेल, बिहाइंड मिरर ॲट फोकस एफ आहे. नेचर ऑफ इमेज कसं असेल, इमेज ॲक्च्युअली मीट करतायत का रिफ्लेक्टेड रे, नाही. म्हणजे इमेज कशी असेल, व्हर्च्युअल. आणि व्हर्च्युअल इमेज ही नेहमी कशी असते, व्हर्च्युअल इमेज कशी असते, इरेक्ट. आहे क्लिअर. ठीक आहे. आणि नेचर ऑफ इमेज, साईज ऑफ इमेज कशी असेल, पॉईंट साईज, इन्फिनिटीवरून येते म्हणजे कशी असेल, पॉईंट साईज. दुसरी कंडिशन आपल्याला बघायची आहे, इन्फिनिटी आहे आणि हा काय आहे, पोल. दुसरी कंडिशन असते इन्फिनिटी आणि पोल यांच्यामध्ये कुठेही. ठीक आहे, यांच्यामध्ये कुठेही आपण काय करणार, 2 रेज पास करणार. पहिला केला पॅरलल. पॅरलल कसा असेल, फोकसच्या दिशेने जाणारा असेल. दुसरा इन्सिडेंट रे पास केला. दुसरा इन्सिडेंट रे पास केला मी. ओके, ठीक आहे. दुसरा सपोज आपली इमेज कुठे आहे, इथे आहे. पहिला पास केला इकडे. आता दुसरा मी पास केला ना, पोलमधून पास करूयात. हां, आपण पोलमधून पास केला म्हणजे तो कसा येणार आहे,
असाच येणार आहे. किंवा समजा पोलमधून नाही केला, दुसरा रे मी पास केला, पहिला तर पॅरलल केला, दुसरा मी पास केला फोकसच्या दिशेने जाणारा, ठीक आहे, तो काय होईल, याला काय जाईल, पॅरलल जाईल, बरोबर आहे. मग जर का दुसरा इन्सिडेंट रे हा फोकसच्या दिशेने जाणारा असेल तर रिफ्लेक्टेड रे कसा असतो, पॅरलल असतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इमेज इकडे कुठे मिळेल का, इमेज कुठे मिळेल बघा, याच्या दिशेने जाणारा, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे इमेज आपल्याला कुठे मिळते, बिहाइंड द मिरर. पोझिशन आपण सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत, कारण आपण काय म्हणतोय, इन्फिनिटी आणि पोल यांच्यामध्ये कुठेही असेल, ठीक आहे. मग आपल्याला इमेज फक्त लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचे, बिहाइंड द मिरर. पोझिशन ऑफ इमेज फक्त काय लक्षात ठेवायचे, बिहाइंड द मिरर. आणि नेचर कसं असेल, नेचर कसं असेल, व्हर्च्युअल आणि इरेक्ट. हे होतं रिफ्लेक्शन, किंवा हा होता रिफ्लेक्शनचा पार्ट, किंवा आपण जे इमेज फॉर्मेशन दोन्ही टाईप्सच्या मिरर्समध्ये बघितलं ते, म्हणजेच कॉन्केव्ह मिररमध्ये आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं, तो होता हा पार्ट. फार इझी आहे. इझी म्हणजे तुम्हाला पाठ करण्याची गरजच नाही आहे, जर फक्त 3 रूल तुम्ही लक्षात ठेवले तर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा काही बघा आपण आता इमेज फॉर्मेशन बघितलं दोन्ही टाईप्सच्या मिरर्सचं. आता जे मिररचे टाईप्स बघितले होते आपण, ते मिररचे टाईप्स होते स्पेरिकल मिररचे, की ज्याच्यामध्ये आपण इमेज फॉर्मेशन बघितले. आता आपण जो डेली यूज करतो मिरर, म्हणजे आपण रेग्युलर जो यूज करतो मिरर, तो या अशा टाईपचा प्लेन मिरर असतो, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण सपाट आरसा असं म्हणतो, त्या प्लेन मिरर असतो. पण स्पेरिकल मिरर आपण जेव्हा पाहतो तेव्हा स्पेरिकल मिररमध्ये आपल्याला कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, ठीक आहे, म्हणजे कॉन्केव्ह म्हणजेच आपण अंतर्वक्र असं म्हणतो आणि कॉन्व्हेक्स म्हणजे आपण बहिर्वक्र असं म्हणतो. मग या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये डिफरन्स काय, तर इथे सिमिलर तुम्हाला एक इमेज दाखवले बघा कॉन्केव्ह मिररची, की ज्याचा जो आतला सरफेस असतो ना, तो आतला सरफेस हा पॉलिश केलेला असतो आणि या बाहेरच्या सरफेसला कलर कोटिंग असतं, ठीक आहे. या मिरर्सना किंवा अशा प्रकारच्या मिरर्सला आपण म्हणतोय कॉन्केव्ह मिरर. आणि जर का या प्रकारचा मिरर आहे की ज्याचा जो आउटर सरफेस आहे, बाहेरचा जो सरफेस आहे तो काय केलेला आहे, पॉलिश केलेला आहे, किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, अर्थात पॉलिश केलेला आहे म्हणजे लाईट तिकडून रिफ्लेक्ट होणार आहे, आणि हा जो आतला पार्ट आहे त्याला काय केलेलं असतं, कलर कोटिंग केलेलं असतं. मग या टाईप्सचे जे मिरर्स असतात त्यांना आपण म्हणतो कॉन्व्हेक्स मिरर, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही आहे एक कॉन्केव्ह मिररची एक इमेज आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला इमेज साईज जी आहे ती ॲक्च्युअल ऑब्जेक्ट ज्या साईजचा आहे त्याच्यापेक्षा थोडीशी लार्ज दिसते, ठीक आहे. मग अशा टाईपचा हा झाला कॉन्केव्ह मिरर, ज्याला आपण अंतर्वक्र आरसा म्हणतोय. आणि त्यानंतर या टाईपचा जो मिरर आहे हा, म्हणजे जो तुम्हाला आता इथे पिक्चरमध्ये दिसतोय, त्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स मिरर, की जो आपण कुठे यूज करतो, वाहनांचे जे आरसे असतात ना, व्हेकल्सचे जे मिरर्स असतात, की आपल्याला साईड व्ह्यू एक मिळतो, ठीक आहे ना. मग अशामध्ये आपण कॉन्व्हेक्स मिरर यूज करतो. तर आता आपण कॉन्केव्ह मिररचे काही युजेस पाहूयात, की डेंटिस्ट जे असतात ना, इथे तुम्हाला मी एक इमेज दाखवली आहे पहा, त्या इमेजमध्ये तुम्हाला कळेल की इकडे जो मिरर यूज केलेला आहे ना, तो मिरर कोणता आहे, तो मिरर आहे कॉन्केव्ह मिरर, म्हणजेच अंतर्वक्र आरसा, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला आपलं ऑब्जेक्ट जेवढं आहे त्याच्यापेक्षा जी इमेजची साईज असते ती कशी असते, लार्ज असते किंवा ती मोठी असते. सिमिलर इथे तुम्हाला दिसते की जेव्हा कॉन्केव्ह मिरर यूज केला आहे, अंतर्वक्र आरसा यूज केला आहे, तिथेही सेम प्रकार होत आहे, की ॲक्च्युली जे आपलं ऑब्जेक्ट आहे हे, त्या ऑब्जेक्टची साईज या इमेजमध्ये पाहिल्यानंतर मिररमध्ये पाहिल्यानंतर ते ऑब्जेक्ट किंवा ती जी इमेज आहे ती कशी दिसते, लार्ज साईजची दिसते, ठीक आहे. मग इथे डेंटिशन कोणत्या प्रकारचा वापरतात मिरर, तर आपण म्हणू शकतो की कॉन्केव्ह टाईपचा, म्हणजेच आपण ज्याला अंतर्वक्र आरसा असं म्हणतोय तो. त्याच्यानंतर बघा हे जे टॉर्चेस वगैरे आहेत ना, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काहींमध्ये आपण यूज करतो कॉन्केव्ह मिररचा, ठीक आहे, म्हणजे अंतर्वक्र आरशाचा. त्याच्यानंतर सोलार फर्नेसेस जे असतात की जास्त टेम्परेचर प्रोड्यूस करण्यासाठी ना काही इंडस्ट्रीजमध्ये वगैरे यूज केले जातात, त्याला आपण सोलार फर्नेसेस म्हणतो. अशा प्रकारचं काहीचं ते स्ट्रक्चर असतं की जिथे हीट जास्त प्रमाणात प्रोड्यूस केली जाण्यासाठी काय केलं जातं, सोलार फर्नेसेसचा यूज केला जातो. आणि तिथे हा जो तुम्हाला मिरर दिसतोय इकडे मी जो काही हायलाईट करून दाखवते आहे, तो जो मिरर तुम्हाला दिसतोय तो कोणत्या प्रकारचा आहे, तो आहे कॉन्केव्ह मिरर, म्हणजेच अंतर्वक्र आरसा.
त्याच्यानंतर आपण कॉन्व्हेक्स मिरर पाहिलं. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे कोणत्या प्रकारचे सांगितले मी तुम्हाला, की ज्यांच्यामध्ये हा जो बाहेरचा सरफेस आहे, ठीक आहे, बाहेरचा जो सरफेस आहे तो सरफेस कसा असतो, रिफ्लेक्टिंग सरफेस असतो किंवा पॉलिश केलेला असतो. मग या कॉन्व्हेक्स मिररचा आपण यूज कुठे कुठे करतो, तर जसं की आधी सांगितल्याप्रमाणे आपण जे वाहनांचे आरसे असतात, ठीक आहे, त्यांच्यामध्ये, कारण त्यांच्यामध्ये कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेज जी असते ना, ती इमेज लहान साईजची दिसते आपल्याला. आपलं जेवढं काही ऑब्जेक्टची साईज आहे त्या साईजपेक्षा अतिशय जास्त लहान साईज आपल्याला कॉन्व्हेक्स मिररमध्ये इमेजची दिसते. तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर जसं मी म्हणाले की व्हेकल्समध्ये यूज करतो आपण, काही शॉप सिक्युरिटी मिरर्समध्ये सुद्धा आपण यूज करतो, पाहिले असतील काही ठिकाणी, किंवा मूवीजमध्ये वगैरे सुद्धा आपण पाहतो बघा, याच्यातून शूटिंग घेतलेलं असतं की याच्यामध्ये दाखवतात की तिकडून कार खूप फास्ट येत आहेत वगैरे अशा फॉर्ममध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे लेन्सेससुद्धा ना, आपण पुढे लेन्सेसचा अभ्यास, जसं की मी आधी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा टॉपिकच सुरू करताना, की जेव्हा आपण लाईट हा टॉपिक अभ्यासतो तेव्हा 2 बेसिक कन्सेप्ट आपल्याला पाहायचे असतात. पहिली म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि रिफ्लेक्शनमध्ये स्टडी आपण करतो मिरर्सचा. रिफ्लेक्शनमध्ये आपण स्टडी करतो मिरर्सचा, ओके. आणि रिफ्रॅक्शन जो पार्ट आहे, अपवर्तन जो पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपण स्टडी करतो लेन्सेसचा. मग या लेन्सेससुद्धा 2 प्रकारच्या असतात. कशा 2 प्रकारच्या बघा, तुम्हाला मी पुढच्या एका इमेजमध्ये दाखवले ते. ही जी लेन्स तुम्हाला इथे दिसते, मी हायलाईट करून दाखवते, ती आहे कॉन्व्हेक्स लेन्स, किंवा जिला आपण बाय कॉन्व्हेक्स असं म्हणतो. म्हणजेच बहिर्वक्र, दोन्ही बाजूनी कशी आहे, फुगीर आहे. आणि ही जी लेन्स इकडे तुम्हाला दिसते ती लेन्स आहे कॉन्केव्ह लेन्स, जिला आपण अंतर्वक्र किंवा द्विअंतर्वक्र असं म्हणतो, ठीक आहे. या लेन्सचा यूज कुठे होतो माहिती आहे का, की आपण पुढे जेव्हा आपण ह्युमन आय हा टॉपिक पाहू ना, ह्युमन इयर आणि ह्युमन आय हा आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. मग तिकडे ना आपण जेव्हा ह्युमन आयचे डिफेक्ट्स बघतो, म्हणजे नाही का, काहींना जवळचं स्पष्ट दिसतं, काहींना दूरचं स्पष्ट दिसतं, मग असे जे काही डिफेक्ट्स असतात ना, त्यांच्यामध्ये किंवा ते डिफेक्ट दूर करण्यासाठी, आय डिफेक्ट दूर करण्यासाठी आपण या प्रकारच्या लेन्सेसचा वापर करतो, ठीक आहे. मग बघा, हे साइन कन्व्हेन्शनच्या वेळी आपण पाहूयाच. जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे आपण जनरली नाही का आपल्या डिसेक्शन बॉक्समध्ये म्हणा, किंवा आपण जर का कधी लहानपणी तो प्रयोग केलेला असेल की सूर्याच्या प्रकाशामध्ये, सनलाईटमध्ये ती एक लेन्स पकडायची, खाली पेपर ठेवायचा आहे, बरोबर, आणि मग त्याच्यावरती फोकस करायचे की तो काय होतो, एका पॉईंटला एकत्र येतात ते रेज, आणि ज्या पॉईंटला एकत्र येतात तिथून तो कागद असा आपल्याला जळायला सुरुवात होते असं दिसतं, ठीक आहे. जी की मॅग्निफाईंग लेन्स असते, किंवा आपण तिला काय म्हणतो, कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो, म्हणजे द्विबहिर्वक्र लेन्स. त्याच्यानंतर काही मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा यूज केली जाते, जे काही आपण वेगळे वेगळे मायक्रोस्कोप पाहतो ना त्यांच्यामध्ये. अजून कोणामध्ये यूज केली जाते, टेलिस्कोपमध्ये वगैरे सुद्धा बघा यूज केली जाते. तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये तो मुद्दा मेन्शन करून दिलेला आहे की टेलिस्कोप, की जे आपण कशासाठी वापरतो, की ज्या ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीज असतात, म्हणजे पृथ्वीवरून जर का आपल्याला अवकाशातल्या किंवा आकाशातल्या काही ऑब्जेक्ट जे आहेत ते जर का आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत, आपल्याला अभ्यासायचे आहेत, तर आपण त्यांचा टेलिस्कोपचा वगैरे यूज करतो, की जिकडे 2 लेन्स वापरले असतात. एकाला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो, ठीक आहे, याला इकडे जे असते ना खाली त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो, आणि इकडे वरती जे असतं त्याला आपण आयपीस असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्केव्ह लेन्स, कॉन्केव्ह म्हणजे कोणती आली, या टाईपची लेन्स आली कॉन्केव्ह लेन्स म्हणजे, ठीक आहे, की ज्यांचा वापर आपण कुठे करतो, स्पाय होल्समध्ये करतो, डोअरला, हे तर पाहिलंच असेल सगळ्यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर काही फ्लॅशलाईटमध्ये आपण यूज करतो, किंवा जे काही नाही का स्ट्रीट लॅम्प असतात त्यांच्यामध्ये लाईट असा जास्त पसरावा ना, याच्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये या प्रकारच्या लेन्सेसचा यूज केलेला असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शनमध्ये आत्ता जे आपण यूज करतो ना, त्याला त्याच साइन कन्व्हेन्शनला आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सिस्टीम असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये थोडक्यात याचं महत्त्व काय माहिती आहे का आपल्याला, ॲक्च्युली आपण जर का प्रॉब्लेम सॉल्व करतो ना लाईटवरचे किंवा, तर तिकडे आपल्याला तो यूज होतो. म्हणजे बघा, म्हणजे आपण त्याचे डिस्टन्स कसे मोजणार, कोणतं डिस्टन्स आपण निगेटिव्ह घेणार आहे, कोणतं डिस्टन्स आपण पॉझिटिव्ह घेणार आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला तो यूज होतो. आता इथे साइन कन्व्हेन्शन सांगताना आपण आधी मिरर्समधलं पाहणार आहोत, ठीक आहे. आता मिरर्ससुद्धा एक तर प्लेन आहे, ठीक आहे, प्लेनचं तर आपल्याला काही अभ्यासायचं नाही आहे. त्याच्यानंतर 2 प्रकारचे मिरर्स सांगितले होते, कोणते, स्पेरिकल मिरर्समध्ये 2 प्रकारचे, इकडे पहा तुम्हाला दिलं आहे मी,
स्पेरिकलमध्ये दोन प्रकारचे कोणते येतात, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. मग या दोघांमधलं जे साइन कन्व्हेन्शन आहे ते साइन कन्व्हेन्शन आपल्याला अभ्यासायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय साइन कन्व्हेन्शन कोणामधलं, कॉन्केव्ह मिररमधलं आपण साइन कन्व्हेन्शन बघतोय. बघा, कॉन्केव्ह मिरर म्हणजे हा जो आतला सरफेस आहे तो आतला सरफेस काय आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. बाहेरच्या सरफेसला काय केलं आहे, कलर कोटिंग केलं आहे. मग हा जो पी हा पॉईंट तुम्हाला दिसतोय, मी हायलायटरने दाखवते, हा जो पी वाला पॉईंट आहे ज्याला आपण पोल असं म्हणतो, म्हणजे ध्रुव. ठीक आहे. म्हणजेच बघा, हा जो मिरर असणार आहे तो असा पुढे कंटिन्यू केलेला असणार आहे. ठीक आहे. मग याचा हा जो मध्य पॉईंट असतो ना, की आपण म्हणजे या मिररचा जो मिड पॉईंट आहे त्याला आपण पोल असं म्हणतो. ठीक आहे. मग पोल आणि हा मिरर ज्या सर्कलचा बनलेला आहे, ठीक आहे, ज्या सर्कलचा भाग आहे हा मिरर, म्हणजे त्या सर्कलचं कोणतं तरी सेंटर असणार आहे ज्याला आपण सेंटर ऑफ कर्व्हेचर असं म्हणतो. हे बघा इथे. ठीक आहे. आणि या सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून आणि पोलमधून जी स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करतो त्याला आपण, त्या स्ट्रेट लाईनला आपण म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. मग आता आपण, हा झाला प्रिन्सिपल ॲक्सिस, हा आहे फोकस, की जिथे जर का पॅरलल रेज गेले तर हे या फोकसला एकत्र येतात रिफ्लेक्ट होऊन. ठीक आहे. आपण आत्ता पाहिलेलंच आहे, जे 3 रूल्स पाहिले वगैरे तिकडे हा पार्ट आपण पाहिलेला आहे. मग आता बघा डिस्टन्स कसे मोजायचे. ठीक आहे. इथे एकदम बेसिक तुम्हाला एक आयडिया येईल त्यासाठी दिलं आहे. बघा, मिरर आहे म्हणजे हा आपला मिरर आहे. ओके. मग या मिररपासून राईट साईडचे जे डिस्टन्स आहेत ते कसे घ्यायचे, पॉझिटिव्ह. जसं की तुम्हाला त्यांनी इथे शो केलं आहे बघा, की हा मिरर आहे. ओके, हा मिरर आहे. ठीक आहे. आणि या मिररपासून राईट साईडचे जे डिस्टन्स आहेत ते कसे घेतलेले आहेत, पॉझिटिव्ह. त्यानंतर मिररच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्स जे आहेत ते कसे घ्यायचे आहेत आपल्याला, ते कसे घ्यायचे आहेत, निगेटिव्ह. सिमिलर इकडे मिररच्या लेफ्ट साईडचे डिस्टन्स कसे म्हणालेत, निगेटिव्ह. मिररच्या वरचे डिस्टन्स मग कोणाच्या वरचे कन्सिडर करायचे रे, हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे ना त्याच्या वरती जे डिस्टन्सेस मोजले जातील ते कसे कन्सिडर करायचे, पॉझिटिव्ह. आणि या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली जे डिस्टन्स मोजले जातील ते कसे कन्सिडर करायचे, निगेटिव्ह कन्सिडर करायचे. अजून तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की कॉन्केव्ह मिररमध्ये जी फोकल लेंथ असते, आता फोकल लेंथ म्हणजे ही वाली, फोकल लेंथ जी असते ती कशी घ्यायची, नेहमी निगेटिव्ह घ्यायची. कशी घ्यायची, निगेटिव्ह. कारण फोकल लेंथ आपण बघा ना इकडून इकडे मोजतोय. ठीक आहे. म्हणजे उजव्या बाजूनी डाव्या बाजूला मोजतोय आणि ते डिस्टन्स कसं आहे आपलं, निगेटिव्ह. म्हणजे कॉन्केव्ह मिररमध्ये फोकल लेंथ ही नेहमी कशी असेल, निगेटिव्ह असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया तर कॉन्व्हेक्स मिरर. ओके. आता हा जो कॉन्व्हेक्स मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे, एक मिनिट, हा जो याचा आउटर सरफेस आहे तो कसा असणार आहे, रिफ्लेक्टिंग असणार आहे. आणि हा जो आतल्या बाजूचा सरफेस आहे तो कसा असेल, कलर कोटिंग केलेला असेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण डिस्टन्स कसे मोजायचे तर बघा, सिमिलर आहे. जसे की आपण इकडे पाहिलं हे साइन कन्व्हेन्शन जसं पाहिलं, सिमिलर इकडे सुद्धा तेच फॉलो होतं. ठीक आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या मिरर्सला काहीच वेगळं नाही, काहीच फरक नसतो. फक्त फरक कोणता आहे माहिती आहे का, हा बघा, हा कॉन्केव्ह मिररमध्ये आपण जी फोकल लेंथ अभ्यासतो ना, फोकल लेंथ जी असते ती कशी असते, निगेटिव्ह असते. आणि इकडे जेव्हा आपण कॉन्व्हेक्स मिररमध्ये पाहतो तेव्हा फोकल लेंथ कशी असते, पॉझिटिव्ह. बघा ना इकडे मोजतोय ना आपण, उजव्या बाजूला आहे फोकस म्हणून कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. बाकीचे डिस्टन्स कसे असणार आहेत, सेम. म्हणजे मिररच्या उजव्या बाजूचे डिस्टन्स पॉझिटिव्ह, मिररच्या डाव्या बाजूचे डिस्टन्स निगेटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिस किंवा पोलच्या खाली जे डिस्टन्सेस आहेत ते कसे, निगेटिव्ह. आणि याच्या वरती जे डिस्टन्सेस आहेत ते कसे असणार आहेत, पॉझिटिव्ह. ठीक आहे. हे झालं साइन कन्व्हेन्शन आपण मिरर्समधलं पाहिलं. आता लेन्सेसचा पार्ट तर आपण पुढे इन डिटेल घेणारच आहोत रिफ्रॅक्शनमध्ये, पण तिकडे पुन्हा साइन कन्व्हेन्शन सांगितलं जाणार नाही. सो आपण इथेच सायमल्टेनियसली ते म्हणजे एकत्रितपणे आपण बघूयात ते. बघा, जेव्हा आपण लेन्सेसमधलं साइन कन्व्हेन्शन अभ्यासत असतो तेव्हा लेन्सेससुद्धा 2 टाईप्सच्या असतात. ही जी लेन्स आहे तिला आपण म्हणतोय कॉन्व्हेक्स लेन्स आणि ही जी लेन्स आहे तिला आपण म्हणतोय कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्समध्ये काय होतं, उजव्या बाजूचे डिस्टन्स पॉझिटिव्ह, डाव्या बाजूचे डिस्टन्सेस निगेटिव्ह. जे काही या ॲक्सिसच्या, ज्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतोय, त्याच्या खाली जे डिस्टन्सेस आहेत ते कसे आहेत, निगेटिव्ह. आणि वरती जे डिस्टन्सेस आहेत ते कसे आहेत, पॉझिटिव्ह. अगदी सेम जेव्हा आपण कॉन्केव्ह लेन्स अभ्यासत असतो तेव्हा कॉन्केव्ह म्हणजे अंतर्वक्र दिसते ना, दोन्ही बाजूने आत गेलेली, म्हणून आपण याला म्हणतोय अंतर्वक्र.
मग हे जे डिस्टन्स आहे सिमिलर, जसं इकडे पाहिलं तसंच उजव्या बाजूचे पॉझिटिव्ह, डाव्या बाजूचे निगेटिव्ह, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती जे डिस्टन्सेस असतील ते पॉझिटिव्ह आणि खाली जे डिस्टन्सेस असतील ते निगेटिव्ह. ठीक आहे. हा होता आपला लाईटचा अगदी बेसिक टॉपिक. ठीक आहे. म्हणजे रिफ्लेक्शन आपण पाहिलं, लाईटचं रिफ्लेक्शन पाहिलं, परावर्तन पाहिलं, त्याच्यानंतर मिरर्सचे आपण टाईप्स पाहिले, कोणत्या मिरर्सचे कोणते टाईप्स येतात. ठीक आहे. कोणते स्पेरिकल मिरर्समध्ये 2 सांगितले, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर आहे, बरोबर. मग हे आणि त्यांच्यामध्ये असलेलं इमेज फॉर्मेशन कसं होतं आणि त्याचसोबत त्यांचा यूज कुठे होतो. कॉन्केव्ह मिररमध्ये इमेज जेवढा ऑब्जेक्ट आहे दिसतंय तुम्हाला ऑब्जेक्टपेक्षा लार्जर साईजचं, कॉन्व्हेक्स मिररमध्ये जेवढा ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा लहान साईज दिसणार तुम्हाला. कॉन्केव्ह मिररचा यूज कुठे करतो आपण, डेंटिस्ट जे असतात ना, म्हणजे नाही का दातांचा काही डिफेक्ट असतील ते अभ्यासण्यासाठी कशाचा यूज करतो आपण, कॉन्केव्ह मिरर. अगेन इकडे टॉर्चेसमध्ये आहे, सोलार फर्नेसेसमध्ये यूज करतो हीट प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हा मिरर कोणता आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्व्हेक्स मिरर कशामध्ये, व्हेकल्समध्ये यूज करतो. त्याच्यानंतर काही शॉप सिक्युरिटी मिरर्स असतात तिकडे यूज करतो आपण. लेन्सेससुद्धा 2 प्रकारचे असतात, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज कुठे करतो आपण, मॅग्निफाईंग ग्लासमध्ये करतो आणि मायक्रोस्कोपमध्ये करतो, अजून टेलिस्कोपमध्ये करतो. ठीक आहे. कॉन्केव्ह लेन्स कशामध्ये वापरतो, जे स्पाय होल्स असतात ना डोअर्सला लावलेले, बाहेरून वाजवले की कोण आले पाहण्यासाठी, किंवा फ्लॅशलाईट्समध्ये यूज करतो. काही सोलार लॅम्प असतात नाही का, स्ट्रीट लॅम्प तिकडे आपण यूज करतो त्यांचा. आणि हे झालं साईन कन्व्हेन्शन. मिरर आणि लेन्सेसमध्ये काहीच फरक नाही आहे. कोणत्याही टाईपचा मिरर असू द्या, कोणत्याही टाईपची लेन्स असू द्या, सगळीकडे आपल्याला सेमच पाहायला मिळतं. फक्त काय लक्षात ठेवायचं, फोकल लेंथमधला डिफरन्स. कारण तुम्हाला ना फोकल लेंथ जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपल्याला जेव्हा आपण याच्यावरचे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स पाहू ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं ते की आपण कशा पद्धतीने ती फोकल लेंथ कन्सिडर करायची असते, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपण जेव्हा कॉन्केव्ह मिरर अभ्यासतो ना, तेव्हा कॉन्केव्ह मिररमध्ये जी फोकल लेंथ असते ती कशी असते, निगेटिव्ह असते. आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये कशी असते, पॉझिटिव्ह. नेहमी लक्षात ठेवायची. कॉन्केव्ह इकडे आलं ना, फोकल लेंथ इकडे आली, डाव्या बाजूला आली, मग डाव्या बाजूचे डिस्टन्स कसे असतात, निगेटिव्ह. इकडे उजव्या बाजूला आली, उजव्या बाजूचे डिस्टन्स कसे असतात, पॉझिटिव्ह. क्लिअर इथंपर्यंत. नंतर बघा इकडे सुद्धा लेन्सेसमध्ये सुद्धा सिमिलर पार्ट आहे. ही कशी लेन्स आहे, ही लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बरोबर. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये फोकल लेंथ आपण कशी कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह. आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये कशी कन्सिडर करतो, निगेटिव्ह. हा होता साईन कन्व्हेन्शनवाला पार्ट, दोन्ही लेन्सेस आणि याच्यामधला. होप सो तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल. याच्या पुढे जो रिफ्रॅक्शनचा पार्ट आहे, काही नॅचरल फेनॉमेनॉन आहेत आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स, फिजिक्सचे प्रॉब्लेम ना आपण सगळ्यात एंडिंगला प्रत्येक टॉपिकवरचे कंटिन्युअस एकापाठोपाठ एक असे प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. ठीक आहे. तेव्हा तिकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत किंवा काही याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आपण सगळा पार्ट इन डिटेल कव्हर करणार आहोत, तुम्हाला काही कुठे प्रॉब्लेम येणार नाही. होप सो व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.